येऊ का रे सतीश? काय आहे माई, हे काय नवीन कळलं येऊ का म्हणून? नाही म्हणलं कामात असलास तर आपली जाईल. माई काम काय चालूच असतं आणि मुख्य म्हणजे माझं काम माझ्या मर्जीवर असतं. बोला काय विशेष? तुला मुरंबा आवडतो ना म्हणून करून आणलाय. म्हणलं स्वतः जाऊन द्यावं लाडक्या जावयाला. वा किचन मध्ये ठेवलाय, नंतर खाऊन घे. जेवायला तरी वेळ आहे ना? अहो काय अरुची आली की जेवायला बसणार होत आता. माई तुमच्यासारखी सासू ना शोधून सापडणार नाही बरं का. पुरे माई मोरांबा म्हटलं ना की आईची आठवण येते. सुरेख करतात नाही त्या. कशा आहेत रे? बऱ्या आहेत ना? अरे बरेच दिवसात त्यांच्याशी फोनवर बोलणंच नाही झालंय माझं. बरं आहेत. हो ना. माझा एक तरी फोन असतोच रोज. मी म्हंटल सुद्धा येताय का इकडे, मग पण ते काय रमलेत तिकडे त्यांच्या सोशल वर्क मध्ये. त्यांची इच्छा झाली की येतील इकडे. छान. पण माई खरं सांगू का, समजा इकडे आले तरी त्यांना आता इथे चैन पडणार नाही. गावातल्या वातावरणाची सवय झाली त्यांना आता. ए सतीश, पण एकदा तू आणि अर्चू जाऊन या बरं का गावाला. जाऊ आता एकदा. काय रे, आता गावाला जसं त्यात इतका काय विचार करतोयस तू? नाही नाही मी त्याचा नाही विचार करत आहे. मग मी अर्चूचा विचार करतोय. नाखुश आहे. काहीतरी काहीतरी बिनसलंय तिचं. ऍक्च्युली काय झालं माहिती, वॉशिंग मशीन बिघडलंय म्हणून मी अयूब मेकॅनिकचा फोन नंबर शोधत होतो. हो तर अर्चूने उशीच फेकून मारली. हो अगं बाई, असं झालंय होय. अरे आता ती आली ना की तू सुद्धा उशी फेक तिच्या अंगावर. मग बघ नाखुशी कशी अशी पळून जाईल एका मिनिटात. माई काय रे देवा. अर्चूचं डोकं फिरलंय की नाही, बहुतेक माझंच डोकं फिरलं असणार. काय आले का? नाही ना अजून. वाजले किती मला आधी सांगा? 8:30. हा मग वेळ अजून नाही. आदित्य म्हणाला होता 10-10:30 पर्यंत पोहोचू घरी. मुंबईत शिरल्यावर त्यांना ट्रॅफिक कितपत लागतंय त्यावर अवलंबून आहे सगळं. हो चला, पण सगळं मार्गी लागलं बा एकदाच. पोरांच्यात काहीतरी बिनसलंय वाटत होतं, पण त्यांच्यातही सगळं व्यवस्थित झाल्याचं जाणवलं आता आपल्या, नाही का?